नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण पाहतो पोलीस भरती, तलाठी भरती तसेच महाराष्ट्रातील सर्व सर्व सेवा भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न. आज आहे आपला सराव संच 28. वळूया प्रश्नांकडे. प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोणती पर्वतरांग ही जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, काराकोरम ही जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे. प्रश्न क्रमांक 2. दीक्षाभूमी हे स्थान कोणत्या शहरात स्थित आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नागपूर. दीक्षाभूमी हे स्थान नागपूर या शहरामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कादवा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, गोदावरी. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र या राज्याची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 5. भारतीय पठारावरील कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नर्मदा. प्रश्न क्रमांक 6. मांगेली धबधबा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात स्थित आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, दोडामार्ग. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी डोकलाम वाद कोणत्या दोन देशांमध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, भारत व चीन. प्रश्न क्रमांक 8. जगातील सर्वाधिक सोन्याची मागणी नोंदविणारा देश कोणता? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, भारत हा जगातील सर्वाधिक सोन्याची मागणी नोंदविणारा देश आहे. प्रश्न क्रमांक 9. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFची स्थापना कधी झाली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 1945 रोजी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMFची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस कधी साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 1 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी झोजिला खिंड बोगदा कोठे बांधण्यात येत आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, लडाख या ठिकाणी झोजिला खिंड बोगदा बांधण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 12. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना जसे गरुडाला पंख आणि वाघाला नख असे वर्णन कोणत्या कवीने केले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अण्णाभाऊ साठे. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, तोरणमाळ हे उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 14. कोणत्या देशात मध्यरात्रीला सूर्य दिसतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, नॉर्वे. प्रश्न क्रमांक 15. चहा उत्पादनात कोणता देश प्रथम आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, चीन हा चहा उत्पादनात प्रथम देश आहे. प्रश्न क्रमांक 16. त्र्यंबकेश्वर हे खालीलपैकी कोणत्या नदीचे उगमस्थान आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, गोदावरी. प्रश्न क्रमांक 17. हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मुशी. प्रश्न क्रमांक 18. कोणत्या मराठी संतांच्या अभंगांचा समावेश गुरुग्रंथ साहिब मध्ये करण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, संत नामदेव. प्रश्न क्रमांक 19. नायडू ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, बुद्धिबळ या खेळाशी नायडू ही ट्रॉफी संबंधित आहे. आणि आजचा शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. बुद्धिबळ खेळामध्ये काळ्या व पांढऱ्या रंगाच्या प्रत्येकी किती सोंगट्या असतात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 16. 16 पांढऱ्या रंगाच्या आणि 16 काळ्या रंगाच्या अशा दोन्ही मिळून एकूण 32 सोंगट्या बुद्धिबळ या खेळामध्ये असतात.